नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब चॅनेल मध्ये। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आपलं आजचं वय कसं काढायचं असतं। तर बघा, काही काही मुलांना अजून समजत नाही की बाबा आपलं वय किती आहे। मग ते सारखे आपल्या आई वडिलांना म्हणतात की मम्मी माझं वय किती आहे, पप्पा माझं वय किती आहे। तर बघा मुलांनो, तुम्हाला तुमचं वय विचारण्याची वेळच येणार नाही, कारण तुम्हाला स्वतःला शिकायचं आहे की तुमचं आजचं वय किती आहे आणि ते तुम्ही नक्की काढू शकता। तर तुम्हाला एकदम सोप्या प्रकारे मी सांगणार आहे की तुमचं आजचं वय किती आहे, तर ते तुम्ही एका सेकंदामध्ये सुद्धा काढू शकता तुमचं आजचं वय। कारण तुम्हाला कुणालाही विचारायची गरज नाहीये की माझं आजचं वय किती आहे, म्हणजे मी किती वर्षाचा आहे। तर बघा, तुम्हाला एकदम सोप्या ट्रिकने मी सांगणार आहे की तुम्हाला तुमचं वय एका सेकंदामध्ये तुम्हाला तुमचं वय समजून जाईल। तर बघा, काय करायचं असतं, तारीख पहिल्यांदा लिहायची आजची। आता आज तारीख किती आहे, समजा आज तारीख आहे 15/1/2026। ही तारीख आजची आहे, बरोबर। तुम्ही ज्या दिवशी तुमचं वय काढणार आहात, तर तुम्ही त्या दिवशीची तारीख पहिल्यांदा वरती लिहायची, ओके। आणि त्याच्या खाली काय लिहायचं, तुमची तर त्याच्या खाली तुमची बर्थ डेट लिहायची, म्हणजे इथं तुमची जन्मतारीख लिहायची, बरोबर। आणि वरती लिहायची आजची तारीख, वरती लिहायची आजची तारीख, हे विसरायचं नाही। आजच्या तारखेतून जन्मतारीखच नेहमी वजा करायची असते। आता समजा एखाद्या मुलाची जन्मतारीख आहे 14/1/2020 अशी आहे, बरोबर, अशी आहे। बघा, तारीख आजची आहे 15/1/2026 आणि एखाद्या मुलाची जन्मतारीख आहे 14/1/2020, तर त्याला त्याचं आजचं वय माहित करून घ्यायचं आहे। आणि जर तुम्हाला हे तुमच्या मुलांचं ऍक्युरेट वय काढायचं असेल, तर तुम्हाला ही ट्रिक खूप उपयोगी पडणार आहे। तर हे तुम्हीही शिका आणि तुमच्या मुलांनाही नक्की शिकवा। तर बघा, आता यातून आपण फक्त वजाबाकी करायची आहे। हे एकदम सोपं घेतलेलं आहे सुरुवातीला। आता 15तून 14 गेले, 1 राहतो, 1 खाली लिहा, 1 मधून 1 गेला, 0 राहिला। त्यानंतर 2026 मधून 2020 गेले, तर 6 उरले, म्हणजेच या मुलाचं आजचं वय 6 वर्ष। शेवटचं असतं वर्ष, हे मधले असतात महिने आणि इकडचे असतात दिवस, म्हणजे 6 वर्ष आणि 1 दिवस झालेला आहे। महिने झाले पूर्ण, म्हणजे त्या मुलाला आजच्या दिवशी 6 वर्ष 1 दिवस झालेला आहे, म्हणजे त्याला 6 संपलेलं आहे, त्याला 7वं वर्ष चालू झालेलं आहे। तर अशा प्रकारे बघा, एकदम तुम्हाला सोप्या ट्रिकने मी सांगितलेलं आहे की याचं उत्तर म्हणजे आजचं वय कसं काढायचं असतं। तर बघा, आता हे झालं सोपं एक्झाम्पल। आता थोडंसं अवघड असेल, जर वरच्या संख्येतून खालची संख्या मायनस होत नसेल तर काय करायचं, तर ते पण आपण बघूया। समजा आज तारीख आहे 16/1/2026, बरोबर। त्यानंतर समजा एखाद्या मुलाची जर जन्मतारीख असेल 21/6/2016, जर ही असेल तर काय करायचं, बघा, तारीख अगोदर आपण आजची लिहिली, त्यानंतर त्याच्या खाली आपण काय लिहिलं, बर्थ डेट लिहिलेली आहे। आता बघा, 16 मधून 21 मायनस होतं का, तर 16 मधून 21 मायनस होत नाही। मग काय करायचं, तर आता इथं 1 आहे, बरोबर, म्हणजे हा पहिला महिना कोणता असतो, तर जानेवारीचा असतो। मग त्याचे दिवस किती असतात जानेवारीचे, तर 31 दिवस असतात, बरोबर। मग तुम्ही इथं 31 घ्या किंवा 30 घ्या, त्याचा काही प्रॉब्लेम नाही, 31 घ्या किंवा 30 घ्या। आपण इथे 31 लिहूया, कारण जानेवारीमध्ये 31 दिवस असतात, त्यामुळे आपण ते 31 घेऊया। आता या दोन्हींची करायची असते बेरीज, या दोन्हींची करायची असते बेरीज। हा एक जो पहिला महिना जो आहे तो आपण इकडे घेतला, बरोबर। आता बघा, याची आपण बेरीज करूया, 6 आणि 1 7 झाले, 3 आणि 1 4 झाले, बरोबर। 47 मधून आपण 21 मायनस करूया, 7 मधून 1 गेले 6, 4 मधून 2 गेले 2, उत्तर आपलं आलं 26। आता इथं किती राहिले, इथून 1 महिना आपण तिकडे घेतला, इथं राहिले 0। मग आता 0तून 6 मायनस होतं का, तर नाही होत, मग इकडं आहेत वर्ष। मग या 2026 मधलं अख्खं 1 वर्ष आपल्याला इकडे घ्यायचं आहे। मग एका वर्षामध्ये किती महिने असतात, तर एका वर्षामध्ये 12 महिने असतात।
ते 12 आपण इकडे घ्यायचं. आता 2026 मधून एक वर्ष आपण इकडे घेतलं म्हणजे इथं किती राहिलं, तर इथे 2025 राहिलेलं आहे. बघा इथपर्यंत समजलं का तुम्हाला? आता आपण काय करूया, यांचे उद्या वजाबाकी करूया. 12 मधून 6 गेले, इथं 6 राहिले. त्यानंतर आता इथं उरलं 2025, त्यामधून आपल्याला हे 2016 आपल्याला मायनस करायचंय. आता बघा इथं 5 मधून 6 जातं का, तर नाही जात. मग इकडे या 2 कडून इकडे एक हातचा घेऊया आपण. इथे एकच उरला, हे 5 वरती लिहूया. 15तून 6 गेले, इथे 9 राहिले. 1 मधून 1 गेला 0, 0 मधून 0 गेले 0, 2 मधून 2 गेला 0. बघा इथं आपण ऍक्युरेट वय काढले. म्हणजेच 9 वर्ष 6 महिने 6 महिने आणि 26 दिवस झालेले आहेत. ज्या मुलाची किंवा ज्या मुलीची जन्मतारीख 21/6/2016 आहे, त्यांना या आजच्या दिवशी त्यांचं वय किती झालेलं आहे, तर 9 वर्ष 6 महिने आणि 26 दिवस त्यांना हे ऍक्युरेट त्यांचं आजचं वय आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, जर तुमचं स्वतःचं वय काढायचं असेल तर तुम्हाला कोणालाही विचारायची गरज नाही, तर तुम्ही स्वतः तुमचं वय नक्की काढू शकता. तर बघा आपण आणखीन एक याचं एक्झाम्पल बघूया. चला तर मित्रांनो, इथं आपण आता पुढचं एक्झाम्पल पाहणार आहोत. समजा तारीख आजची आहे 18/1/2026 आणि जर एखाद्याची बर्थ डेट आहे 28/10/1992, तर बघा 1992 सालचा आपल्याला आता सध्या वय माहित पाहिजे. तर ते वय कसं काढायचं असतं, एकदम सोपं आहे. बघा तुम्ही घरी बसून तुमचं वय काढू शकता. तर आता इथं 18 मधून 28 जात नाही, मग आपण काय करायचं आहे बघा, हा पहिला महिना आहे. मग या महिन्याचे दिवस किती आहेत, पहिल्या महिन्याचे तर 31 दिवस आहेत. ते इथं आपण 31 दिवस आपण इकडे घ्यायचे आणि इथं राहिला 0, कारण हा जो एक महिना आहे तो आपण इकडे घेतला. आता आपण यांची अगोदर ऍडिशन करूया. 8 आणि 1 9 झाले, 3 आणि 1 4 झाले. आता आपण या दोन्हींची वजाबाकी करायची. 9 मधून 8 गेले 1, 4 मधून 2 गेले 2, 21. इथं राहिले 21, बरोबर. आता बघा इथं राहिला 0, कारण हा महिना आपण इकडे घेतला, त्यामुळे इथं 0 राहिले. आता आपल्याला या 2026 मधून एक वर्ष इकडे घ्यायचंय. मग इथं किती राहणार, 2025 राहणार. मग एका वर्षामध्ये 12 महिने असतात. मग ते 12 महिने म्हणजे एक वर्ष आपण इकडे घ्यायचं आहे. आणि त्या 12 मधून जेव्हा आपण 10 मायनस करणार आहोत, तेव्हा आपलं इथं उत्तर 2 राहणार आहे. आता बघा इथं उरलं 2025, म्हणजेच आपण त्या साईडला लिहूया. 2025 मधून जर आपल्याला 1992 मायनस करायचं असेल, तर बघा आता आपण याचं उत्तर डायरेक्ट काढू शकतो. पण ज्यांना अजून हातच्याची वजाबाकी जमत नाही, खास त्यांच्यासाठी आता आपण इथे वजाबाकी करणार आहोत. काय करायचंय बघा, 5 मधून 2 गेले, इथं 3 राहिले. त्यानंतर 2 मधून 9 जात नाही, मग काय करायचं असतं, आता इथे 0 आहे, त्या शून्याकडून आपण हातचा घेऊ शकत नाही, कारण तो 0 ऑलरेडी रिकामा आहे. मग त्यामुळे या 2 कडून अगोदर या 0ला आपण एक हातचा ह्याने घेणार आहोत आणि हा जो 0 आहे तो इथे लिहायचा, बरोबर. आता या 10 कडून आपण या 2ला हातचा घेणार आहोत आणि हे जे 2 आहे तिथे लिहायचं. म्हणजेच 12तून 9 गेले तर उरतं 3. आता इथं 10 मधून आपण इकडे एक हातचा घेतला, इथं राहिले 9, 9 मधून 9 गेले 0. या 2 कडून आपण इकडे हातचा घेतला होता, त्यामुळे इथं एकच उरला आणि 1 मधून 1 गेले 0, म्हणजे उत्तर आलं 33. तर बघा आता इथं आपण वय काढलेलं आहे. 33 वर्ष 2 महिने आणि 21 दिवस झालेले आहेत. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण ऍक्युरेट वय काढू शकतो. तर बघा मित्रांनो, इथे आपण एक लास्ट एक्झाम्पल पाहणार आहोत. समजा आजची तारीख आहे 5/4/2026. आता आपण ही तारीख पुढची मुद्दाम घेतलेली आहे, कारण तुम्हाला थोडं समजावं म्हणून. आणि जर एखाद्याची जर जन्मतारीख 8/5/2010 असेल, तर त्याचं आजचं वय कसं काढायचं. तर बघा आता इथं 5 मधून 8 जात नाही, मग काय करायचं असतं, हा 4था महिना आहे, तर 4था महिना कोणता असतो, एप्रिल असतो. मग एप्रिलचे दिवस किती आहेत, तर 30 आहेत. मग इथं आपण ते 30 लिहायचे. म्हणजे या 4 मधून एक महिना इकडे गेला, मग इथं किती उरणार, तर इथं 3च महिने उरणार, बरोबर. मग या 30 आणि 35 यांची आपण बेरीज करू. 30 आणि 5 याची आपण बेरीज करू, झाले 35. आणि 35 मधून 8 गेले
तर किती उरतं? 27 उरतं. आता बघा इथं 3 राहिले, इथं 3च महिने राहिले. मग त्या 3 मधून 5 जात नाही. मग या वर्षाकडून आपण इकडे 1 वर्ष उसनं घेणार आहोत. म्हणजे एका वर्षामध्ये 12 महिने असतात. 12 आणि 3 झाले 15. आणि या 15तून 5 आपण मायनस करायचे, इथं राहणार 10. आता बघा इकडे 1 वर्ष गेलं, इथं 2025 होणार. आणि या 2025 मधून जर 2010 मायनस केले तर इथं राहतील 15. म्हणजेच 15 वर्ष 10 महिने 27 दिवस एवढं झालेलं आहे. तर अशा प्रकारे बघा एका सेकंदामध्ये आपण आपलं आजचं वय काढू शकतो. चला तर मग जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही तुमचं वय घर बसल्या स्वतः काढू शकता. चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.